बदलापूर शहरामध्ये सखल मराठा समाज यांच्या माध्यमातून भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजयंती उत्सव जो आहे आजपासून साजरा होणार आहे आणि खूप सुंदर तयारी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते आहे। खरं तर बदलापूरमध्ये हा पहिलाच एवढा मोठा शिवजयंती उत्सव असेल जो आपल्याला इतक्या छान अशा पद्धतीने जो आहे साजरा होताना बघायला मिळतोय। कार्मेल ग्राउंडवर सध्या आपण आहोत आणि संपूर्ण सखल मराठा समाज जो आहे तो आज एकत्र येताना आपल्याला या शिवजयंती निमित्त बघायला मिळणार आहे। नेमकी कशी असणार आहे कार्यक्रमाची रूपरेषा, आज कोण कोण कलाकार जे आहेत या ठिकाणी येणार आहे, संपूर्ण माहिती या लाईव्हच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। नमस्कार दादा, काय माहिती द्याल आज कशा पद्धतीने शिवजयंती उत्सव जो आहे बदलापूर शहरात साजरा होतोय? जय शिवराय सर्वांना। या ठिकाणी आज शिवजयंती निमित्त जो मराठा महोत्सवाचा आज आम्ही आयोजन केलेला आहे हा साधारण 2018 पासून आम्ही या ठिकाणी करतो आणि अशा प्रकारेच हे कार्यक्रम चालू आहेत। या ठिकाणी आम्ही शिवजयंती निमित्त शिवशंभू शौर्य गाथा असा एक महानाट्य असा हा प्रयोग या ठिकाणी आज सादर होणार आहे। त्या प्रयोगामध्ये 200 कलाकार प्रत्यक्ष उंट, घोडे, बैलगाडी यांच्या सहित तुम्ही मागे बघत असाल तर 100 फुटी मोठं रंगमंच आहे जो दुमजली आहे, म्हणजे वरती देखील त्याच्यावरती ऍक्टिंग होणार आहे। अशा प्रकारचा हा कार्यक्रम असणार आहे। पण सर्वात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की शिवजयंती आम्ही यासाठी साजरी करतोय आणि हा कार्यक्रम म्हणजे महाराजांचा हा जो ज्वलंत इतिहास आहे दाखवण्याचा प्रयत्न करतोय तो याकरता की आजची जी तरुण पिढी आहे त्यांना आपल्या महाराजांबद्दल सगळे अजून विसर पडलाय किंवा त्यांना जास्त काही माहित नाहीये। तुम्ही कधी आता कॉलेजमध्ये वगैरे आपणच कधी कधी पत्रकार म्हणून आपण जाता महाराजांचा जन्म विचारतात तर त्यांना माहित नसतो, तर या ठिकाणी तो आम्ही तरुण पिढीच्या मनावर बिंबवण्यासाठी हा कार्यक्रम ठेवतोय। आजकाल काय होतंय की अश्लील डान्स आणि अश्लील काही कार्यक्रम नाच गाणे करून मुलांच्या मनात ते वेगळ्या प्रकारे भरलं जातंय, तर त्याच्याऐवजी आम्ही हा विचार करतो की आपण शिवजयंती निमित्त अशा प्रकारे कार्यक्रम करून जो आजकाल पाठ्यपुस्तकातही वगळला जातोय तर तो लहान मुलांच्या मनावर बिंबवावा किंवा तरुण मनांच्या कुठेतरी लक्षात राहावा म्हणून हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आज साजरा करतोय। थोडक्यात काय माहिती द्याल, कशी रूपरेषा कार्यक्रमाची असणार आहे? रूपरेषा पूर्ण कार्यक्रमाची अशी आहे की आमचे बदलापुरामधील जे 10 नगरसेवक आहेत त्यांचा 6 ते 7 सत्कार होईल। सत्कार झाल्यानंतर शिवशंभू शौर्यगाथा हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम संध्याकाळी 7 ते 10 असेल। मी बदलापुरातील सर्व तरुणांना, सर्व नागरिकांना एकच विनंती करेन की तुम्ही चित्रपटगृहामध्ये जो छावा चित्रपट पाहिला होता तो पडद्यावर होता। आता हा जो कार्यक्रम असणार आहे संपूर्ण छावा चित्रपट असणार आहे, परंतु हा लाईव्ह रंगमंचावर कार्यक्रम असणार आहे। याच्यामध्ये 250 कलाकार आहेत, उंट आहेत, घोडे आहेत आणि पूर्ण छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा इतिहास तुम्हाला ह्या रंगमंचावर पाहायला मिळणार आहे। हा कार्यक्रम सकल मराठा समाज यांचं एक मंडळ आहे, सकल मराठा समाज हितवर्धक मंडळ यांच्या वतीनं आज संध्याकाळी 6 ते 10 हा कार्यक्रम होणार आहे। धन्यवाद। अतिशय म्हणजे बदलापूर शहरामधील जे काही मावळे आहेत, तरुण पिढी आहे त्यांच्यासाठी एक प्रेरणा महोत्सव जो आहे तो असणार आहे। तुम्ही देखील नक्कीच या। दादा काय बोलाल, काय माहिती द्याल कार्यक्रम? आज शिवजयंती उत्सव सर्वात मोठ्या प्रमाणात शहरात चालू आहे। आज आपण प्रत्यक्षात प्रत्येक ठिकाणी कव्हर करत आहात। आज आमचे नाते बांधव मराठा महासंघाचे संपूर्ण परिवार हा मिळून दरवर्षी मोठ्या जल्लोषात कार्यक्रम चालू करत असतो। म्हणजे मराठा महोत्सव आहे हा। मराठा महोत्सवाची संकल्पना की तळागाळातला मराठा समाज एकत्र यावा। म्हणजे आता इथे जे बघितलं गेलं तर काही मोठमोठी गावं जरी मराठा समाजाचे असली तर पंचकृषीतून इथून आलेला मराठा समाज जो आहे म्हणजे सोलापूर, सांगली असा पूर्ण महाराष्ट्रातून आलेला आणि नाती बांधवांच्या आमच्या भेटीगाठी ह्या महोत्सवामुळे होतात आणि ह्या सगळ्यांना आम्ही एकत्र घेऊन वर्षभर चालत असतो। विविध संकल्पना, विविध कार्यक्रम हे वर्षभरामध्ये आमच्याकडे चॅरिटेबल बेसवरती चालू असतो। मुळातच मराठा महोत्सवच म्हणून नाही तर आमच्या समाजातील ज्या विद्यार्थी आहेत, जे गरजूवंत आहेत त्याला आमचा संपूर्ण मंडळ हा प्रत्येक ठिकाणी न्याय हक्काची लढाईसाठी आम्ही सदैव तत्परतेने पुढे असतो। हा उत्सव एक निमित्त आहे आणि सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी आणि हा भव्य दिव्य उत्सवासाठी मी आपल्यामार्फत आव्हान करेल की बदलापूर मधील संपूर्ण तमाम मराठा समाजाला आणि त्याचबरोबर आमच्या बरोबर जे 12-18 पगड जाती आहेत जे एकत्र येऊन आमच्याबरोबर असतात आणि ते सगळ्यांना आम्ही इथून आव्हान करतोय की शंभूराजांचे
जे शंभू राजांची जी गाथा आहे ती प्रत्यक्षात आपण इथे आमचे जे इव्हेंट्स म्हणजे कलाकार जे आहेत खरोखर त्यांनी फार मेहनत घेऊन जवळजवळ 200 ते 250 मावळ्यांचा संच आहे, भव्य दिव्य असा कार्यक्रम आहे. नक्कीच या आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनपट म्हणायला गेलं तर महाराजांनी जे स्वराज्य निर्मिती करण्यासाठी जे घडलंय ते आम्ही ज्या प्रमाणात आम्ही 3 तासात तर होणं शक्यच नाहीये, पण जेवढं दाखवता येतं तेवढं आपण दाखवतोय. हे करण्याचा पाठीमागचा उद्दिष्ट काय की आपल्या आज तरुणांना म्हणजे लहान लेकरांना सुद्धा महाराजांची आणि महाराष्ट्राची संस्कृती काय आहे ती समजली पाहिजे. त्यासाठी आपण आज मोबाईलच्या याच्यामध्ये व्यापलो गेलेलो आहोत, तर कुठे ते सोडून आणि आज संपूर्ण आपल्या परिवाराने आपल्या लहान मुलांसहित कुटुंबासहित ह्या महोत्सवाला यावे. आज एवढं आम्ही इथे आव्हान करतोय. कार्मेल स्कूलच्या ग्राउंडवरती भव्य दिवस ग्राउंडवरती आपण प्रत्यक्षात आज आपण पाहणार सुद्धा आहोत. भव्य दिवस स्टेज आहेत. आमच्या कार्यकर्त्यांनी म्हणा, संतोष म्हणा, अरुण चव्हाण म्हणा, आमचे देशमुख बोले, जाधव आणि पोखरकर साहेब यांनी अतोनात मेहनत घेतलेली आहे. महिना 2 महिने यांचे प्रत्येकाचं कास्टिंगवरती प्रत्येक ठिकाणचं त्यांचं आहे. त्याच्यामुळे आज सगळ्यांनी बदलापूरमधून संपूर्ण नागरिकांनी यावून इथे सगळे सामील व्हावे आणि शिवजयंतीनिमित्त एक आगळा वेगळा कार्यक्रम म्हणता येणार नाही, पण एक संस्कृती धरून महाराजांचं स्वराज्य कसं होतं हे पाहण्यासाठी आपण यावं. थोडक्यात काय बोलाल? काय सर्वप्रथम आपल्या माध्यमातून सर्व बदलापूर नागरिकांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण जसं बघत आहात की इथे भव्य रंगमंचावर बदलापूरमध्ये प्रथमतःच अल्लाउद्दीन खिलजीच्या भारतावर झालेल्या स्वारीपासून तर शंभू महाराजांच्या बलिदानापर्यंतचा सगळा इतिहास आम्ही आता इथे लाईव्ह चित्रीकरण म्हणजे लाईव्ह नाटकाद्वारे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. यामध्ये जवळजवळ 250 कलाकार आहेत आणि उंट, घोडे याबरोबर बैलगाडी या सगळ्याचा एक प्रात्यक्षिक दाखवतोय. त्यामध्ये हा ज्वलंत इतिहास सादर करताना अल्लाउद्दीन खिलजीचे देवगिरीवरील आक्रमण, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, रायरेश्वर मंदिरातील स्वराज्य स्थापनेची शपथ, तोरणागडावरील लढाई, सुप्यावरील छापा, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म, आरमाराची स्थापना, अफजल खान वध, पावनखिंड लढाई, लाल महालातील शाहिस्तेखानाची फजिती, आग्र्याच्या कैदेतून सुटका, वीर तानाजी मालुसरे कोंढाणा लढाई, शिवराज्याभिषेक सोहळा, शिवरायांचे देहावसन, संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा, औरंगजेबाचे स्वराज्यावरील आक्रमण, जंजिऱ्याची लढाई, संभाजी महाराजांची कैद व संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी दिलेले बलिदान अशा अनेक ऐतिहासिक घटनांचे या इथे सादरीकरण केले जाणार आहे. आणि माझी आपल्या माध्यमातून सर्व बदलापूरकरांना कळकळीची विनंती आहे की आपण सर्व सहकुटुंब सहपरिवार हा कार्यक्रम बघण्यासाठी यावा. हा सर्वांसाठी विनामूल्य आहे आणि ह्या कार्यक्रमातून आपल्या नवीन पिढीला एक चांगला एक संदेश मिळावा ही या मागची भावना आहे. धन्यवाद दादा. विनाश देशमुख सरही आपल्यासोबत असणार आहेत. दादा काय माहिती द्याल, साधारणतः किती मावळ्यांचं आयोजन जे इथे करण्यात आलेलं आहे आणि काही नागरिक देखील येतील बघायला. खूप मोठा महोत्सव जो आहे तो वाटतोय, काय बोलाल? काय 2 दिवसापासून मराठा महोत्सवाची तयारी सकल मराठा बांधवाच्या माध्यमातून या कार्मेल ग्राउंडवरती चालू आहे. मी जास्त काही बोलणार नाही, परंतु आज संध्याकाळी तुमच्या माध्यमातून सांगतो, प्रत्येक कुटुंबातील नागरिकांनी टीव्ही समोर न बसता, हातात मोबाईल न घेता, ज्या पद्धतीनं तुम्हाला इथं येता येईल तिथं आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे की मोबाईलवरती आज संध्याकाळी बसू नका, टीव्ही समोर बसू नका. आजोबा, आजी, नातू, पंतू, आई वडील जेवढे असतील ज्वलंत इतिहास बघायसाठी पुन्हा इथे पुन्हा अशी संधी तुम्हाला आमच्या माध्यमातून 2-2 वर्षांनी येईलच, परंतु आज जो कार्यक्रम आम्ही सादर करतोय तो एक जगावेगळा असेल. थँक्यू. आपण एकदा बघूया की तयारी कशी सुरू आहे आता सध्या. आणि खूप सुंदर अशी तयारी जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. खरं तर बदलापूरमध्ये एवढा मोठा उत्सव जो आहे, शिवजयंती उत्सव, हा आपल्याला याच ठिकाणी बघायला मिळतो आहे. कार्मेल ग्राउंडवर आपण बघत आहोत. म्हणजे अनेक, तुम्ही किती जण आलात तरी सुद्धा इथे छान अशी व्यवस्था जी केलेली आहे तुमची आणि एक वेगळं काहीतरी बघायला मिळणार आहे आज. तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्की येऊ द्या. बघत रहा आपले बदलापूर. धन्यवाद.